निकाल आहेत. तुम्हाला कंटाळा येईल ऐकून ऐकून, मला सांगून सुद्धा कंटाळा येईल, परंतु हे सगळं चाललेलं आहे. आणि गावागावात हे आता मराठा मुलांना 40 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी. आता आम्हाला सांगावं लागतं, जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देता ते ओबीसीच्या समाजाला द्या रे बाबांनो. एवढं सगळं आहे. धडाधड एक कमिटी केलेली आहे, त्यात सगळे मराठा समाजाचे मंत्री आहेत. ते ताबडतोब फटाफट निर्णय घेत आहेत. आणि आम्ही मात्र निर्णय घेताना कॅबिनेट समोर आम्हाला जायचं आहे आणि मग पैसा आहे की नाही, अमुक आहे की नाही, तमुक आहे की नाही, नियम आहे की नाही, हे सगळं पाहिलं जात आहे. आमचं म्हणणं असं आहे की आता जे त्यांना देत आहेत ना, ते सुद्धा आम्हाला दिलं ना तरी खूप होईल, पण द्या. लढाई अशी आता सुरू आहे. कशी लढाई करायची? आजच माझ्या हातामध्ये एक हे आलं, बारलोणी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक होती. एक उमेदवार होता ओरिजिनल ओबीसी आणि दुसरीकडे होता एक डुप्लिकेट कुणबी. आणि मग त्या गावच्या लोकांनी ठरवलं की सगळ्यांनी ओरिजिनल ओबीसीला सरपंच करायचा. आणि झालं तसंच. वडार समाजातील पहिली महिला जी आहे सरपंच झाली. पूर्ण 96 कोळी मराठा समाजाचा या निवडणुकीला विरोध होता. वडार म्हणून तिला विरोध होता. ती सरपंच झाली पहिल्यांदाच. ठरवलं तर काय होत नाही. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र या. सगळे एकत्र आले तर सगळं काय होईल. तुम्हाला एकच सांगतो, आमच्या लोकांना, त्या लोकांना सुद्धा सांगायचं, आता तर फार लोकांवर त्रास होता. नगर जवळा तालुका, मानवत जिल्हा, परभणी, मुंजाभाऊ रामराव रासवे यांच्या घरामध्ये विजयी मिरवणूक त्यांची गेली. त्यांनी जमलेल्या लोकांनी या घरात घुसून महिलांना मारहाण केली. का तर ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून. हे बघा काय. काही गावांमध्ये तर जे आहे गाव सोडून लोक चाललेले आहेत. जिथे 2-3 घरं आहेत ओबीसीची, ते गाव सोडून जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे, मारहाण केली जात आहे. रात्रभर डीजे वाजवला जातोय, शिव्या दिल्या जात आहेत. एक न्हावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपले आपापसात